निशा कर्णिक किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पनीरची भुर्जी करून दाखवणार आहे. आता हे पनीर जी मी आहे ते थोडंसं बारीक केले हातानेच, कुस्करून घेतलं आहे. आणि कांदा, आता कांदा आपण शक्यतो ना, कांदा हल्ली काळी बुरशी येते म्हणून आपण शक्यतो धुवून घ्यायचो असतो. कांदा शक्यतो धुवून घ्या. आणि आता मी काय खूप प्रकार कांदा आहे, आपल्याला बारीक कांदा हवा आहे. प्रत्येकाकडे हल्ली हे भांडं असतंच क्रशचं, तर त्यामुळे ते त्याच्यामधूनच मी करून हे करणार आहे. त्यामुळे कांदासुद्धा बारीक होतो आणि हे आपल्याला पाहिजे तसं ते मिळतं. चिरायला आपल्याला फार वेळ गेला असता. हे भांडं असं बंद करून सर्व हे फिरवायचं. काय असतं की हे मोठे मोठे आपण तुकडे टाकतो ना, ते जरा बारीक करून टाकायचे, त्यामुळे ते अडकतं. मग असलं नाही आहे, ह्या होलमध्ये हे गेलो पाहिजे. टोमॅटोसुद्धा माझा बारीक केला गेला आहे. आणि आता मी हे टोमॅटो, कांदा त्याची नंतर फोडणी करणार. आणि मला आता मी हे टोमॅटो वगैरे काढून घेतले. आपल्याला त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. आपण अंड्याला कुठे पाणी घालतो तसंच हे पण करायचं आहे. काळा मॅडम मैत्रिणीनो, हा कांदा आता मी केलेला आहे. आता मी ह्याच्यात टोमॅटो 2 टाकलेत. 3 कांदे घेतले होते आणि 2 टोमॅटो घेतलेत. आता मी म्हणजे आपण साधारणपणे ह्याची भुर्जी करतो ना, अंड्याची, त्याचप्रमाणे साधारण करायची असते. तसं ह्याला काही मोठं हे आहे असं काही नाही आहे. आता हे मैत्रिणीनो, आता आपण ह्याला फोडणी घालायची. तर मी आता कढई ठेवली आहे, गॅस चालू केला आहे, तेल टाकलेलं आहे. साधारणपणे तेल 2 चमचे म्हणजे टेबलस्पून वगैरे आपण टाकायचं. आणि आता हे जरा गरम झालं की आपण फोडणी करायची. फोडणी करताना मी काय केलेलं आहे, हे कोथिंबीर आहे, हे टोमॅटो आहे, ही मिरची मुद्दाम मी कापून घेतली. क्रशमध्ये आपल्याला करता आली असती, पण ती काय आज कोणाला तिखट लागलं तर ती आपल्याला काढून पण ठेवता येते. क्रश केली असती तर ती त्याच्यात डहे झाली असती, मिसळली गेली असती, म्हणून मग तिखट लागेल त्यामुळे मी हे केलं. आपल्याला थोडंसं तिखट टाकायचंच आहे, त्यामुळे मी मिरच्या 2-3 मिरच्या घेतल्यात. आणि त्या मी पोपटी मिरच्या घेते. मी तिखट हिरव्या मिरच्या असतात ना, लवंगी मिरच्या मी कधीच घेत नाही, कारण त्या फारच तिखट असतात. आता मी तेल टाकते, तापलं नाही आहे तेल. राई टाकते. जरा तडतडली की मग आपण जिरं टाकूया. आता राई तडतडली आहे, आता मी जिरं टाकते. साधारण छोटा चमचा आहे म्हणून जिरं टाकलं. कढीपत्ता टाकते, मिरची टाकते. कांदा जरा जास्त प्रमाणात पाहिजे आपल्याला. मी आता 3 कांदे कापलेत आणि बारीक कापले, त्यामुळे
त्या क्रशच्या भांड्यामध्ये छान होतात आणि वेळ पण जात नाही आपला तेवढा. कांदा जरा मऊ झाला की मग टोमॅटो पण टाकणार आहे मी आता. कांद्यावरती मी थोडं मीठ टाकते म्हणजे तो लवकर मऊ होतो, त्यामुळे मी थोडं मीठ टाकते. जरा लवकर होईल. हिंग टाकते थोडं. हिंग मी कांद्यावरच टाकते कारण तेलात टाकलं ना की जळतो तो, म्हणून मी जरा कांद्यावरच टाकलं आहे हिंग. जरा मऊ पडतोय. आता मी टोमॅटो टाकणार आहे. हे सगळं मिश्रण मऊ झालं ना चांगलं, जरासा रंग आला त्याला की मग आपण त्याच्यामध्ये तिखट हळद टाकायचं. कांदा आता चांगलाच लाल झाला आहे. आता आपण काय करणार आहे, हळद टाकूया. 1 चमचा मी हळद टाकले, 2 चमचे मी 2 ते 2.5 चमचे मी तिखट टाकले. ते पण जरा परतून घेऊया आपण. आपल्याला अजून मीठ टाकायचं आहे. पनीरला तसं मीठ वगैरे काही चव नसते, कळलं. म्हणून मी मीठ आता हे टाकते. अंदाजाने आपल्या टाकायचं आहे. तुमचं आपली क्वांटिटी किती आहे त्यानुसार आपण मीठ टाकायचं. हिंगाचाही वास येतोय छान. आता आपण ह्याच्यामध्ये मी हे जे पनीर कुस्करलं होतं ते मी सगळं टाकणार आहे. ही आपली पनीरची भुर्जी रेडी होते. सोपं असतं. कधीतरी कंटाळा येतो आपल्याला भाज्या खायला, पण अशा वेळेला अशी पण एक भाजी करायची आहे. तशी मी एक कांद्याची म्हाद्या म्हणून बोलतात, ते साधारण देशावरची ती भाजी असते. ते फार. आणि कोकणातसुद्धा काही वेळेला भाज्यांचा दुष्काळ असतो, मग त्या वेळेला मग ते कांद्याची भाजी करतात. मी तीही तुम्हाला दाखवणार आहे. आता ही आपली भुर्जी रेडी झालेली आहे. तिला मी जरा एक वाफ देते की आपली भुर्जी तयार होईल. मैत्रिणींनो, मी झाकण मारलं होतं वाफ येण्यासाठी. ही आपली भुर्जी रेडी आहे. आता मी त्याच्यामध्ये काय टाकणार आहे, कोथिंबीर. आपल्याला कोथिंबीर जास्त आवडत असेल तर का जास्त टाका, कमी तसं आवडत नसेल जास्त तर नका टाकू, जास्त कमी टाका. ठीक आहे. ही आपली भुर्जी रेडी आहे. मी दाखवते. आहे की नाही अगदी सोपी? हां, हो की नाही? मैत्रिणींनो, आपली ही भुर्जी, पनीरची भुर्जी आपली रेडी आहे. कधी तुम्ही करून खा. पोळीबरोबर उत्तम लागेल. ब्रेड असतो, ब्रेडबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो. आणि नक्की करून बघा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. ओके. काही बात नाही.